गो गॅस पाठोपाठ नागपुरातील प्राईम फ्यूल कंपनीचे LPG पंपसुद्धा बंद झालेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपुरातील वाठोडा परिसरातले हे पंप आहे आणि या ठिकाणी गेल्या 12 दिवसापासून LPGचा पुरवठा जो आहे तो या ठिकाणी होत नाही आणि त्यामुळे या पंपावरील LPGचं वितरण जे आहे ते पूर्णपणे बंद झालेलं आहे। गो गॅसचे शहरातले सगळे पंप बंद आहेत, गॅसचा पुरवठा होत नाही। त्या पाठोपाठ आता प्राईम फ्यूलचे पंपसुद्धा बंद झालेले आहे। इराण इस्रायल युद्धाचा मोठा परिणाम गॅस पुरवठ्यावर झालेला आहे आणि आपण बघू शकतो हे दृश्य प्राईम फ्यूलचे पंप जे आहे ते या ठिकाणी बंद आहेत। किती दिवसापासून बंद आहे? 12 दिवसापासून। काय कारण आहे? तेच इराण झगडे होत आहे त्याच्यामुळे बंद आहे ते। पुरवठा होत नाही याचा गॅसचा? गॅस पण नाही आहे ना, गॅस नाही आहे याच्या कारणाने बंद आहे पंप। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। गॅसचा पुरवठा होत नसल्यामुळे संपूर्ण पंप जे आहे ते या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेले आहे ना। ऑटो चालकांना याचा मोठा फटका जो है तो बसतो है। चाचा कब से बंद और क्यों बंद है? ये कितने 15 दिन हो गए होंगे ना, 15 दिन से बंद है। क्या कारण है? गैस के रेट भाव बढ़ने से। गैस मिल नहीं रही? नहीं, गैस मिल रही है, रेट बहुत बढ़ रहे हैं और ये पक्का नहीं बता सकते हैं आगे गैस मिलती। गैस है क्या आपके पास? नहीं, हमारे स्टॉक में तो अभी 2-3 टन गैस है। हाँ। मगर रेट भाव बढ़ने की वजह से वहाँ से ऑर्डर है कि नहीं लाया जा रहा है। हाँ। कब रेट अगर उतर जाए, मिल जाए तो अगर गैस तो फिर वो आंख पे बढ़ जाएगी, इसकी वजह से नहीं ला रहे हैं। गॅसचे दर वाढले असं ते सांगतात आणि वितरणावरही परिणाम जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। इराण इस्रायल युद्धाचा थेट परिणाम गॅस पुरवठ्यावर झालेला आहे आणि गो गॅस पाठोपाठ नागपुरातील प्राईम फ्यूलचे LPG पंपसुद्धा बंद झाले आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।